ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा, भगवंताना असा दुर्लभ मनुष्य जन्म आपला दिलेला आहे. दुर्लभ मानव जन्म मिळाला, त्याचे तुझ ना भान. का बनशी बेभान तरुणा, का बनशी बेभान. खावे प्यावे मजा करावे, हेच का तव ध्यान. तवा सेव जगतो बघ ये संस्कृतीचे अभिमान. अरे, तुला भगवंताना दुर्लभ मानव जन्म दिला. दिले इंद्रिय हात पाय कान, मुख डोळे बोलाया वचने. तेने तू जोडशी गा नारायण गा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. बघा, आपल्याला दुर्लभ मानव जन्म दिला, इंद्रिय दिले, हात पाय डोळे कान, आणि मग त्याचा वापर माणूस कुठं करतो? या प्रपंचामध्ये करतो. आणि प्रपंच करताना काय 6 विकार आहेत: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि याच्यात माणूस गुरफटून जातो. आणि भगवंतानं आपल्याला काय गीता, ज्ञानेश्वरी, तुकारामाचा गाथा, शेवटी लोकांना काही कळना. आणि मग ज्ञानेश्वरीने काय दिलं? हरिपाठ दिला, सोपा दिला. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया ये रजार हरिविन. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्ण संकल्प धरून राही. बघा, एवढं जरी दिलंय तरी माणसाचं त्या हरिपाठा काही लक्ष नाही. काय हरिपाठ वाचितो, पण ज्ञानेश्वरीत काय एकतरी ओवी अनुभवी. अरे, त्याचा अनुभव घे. आणि अनुभव काही माणूस घेत नाही. आणि मग ज्या वेळेला रामायणामध्ये राम ज्या वेळेला तीर्थयात्रेला गेला, रामाला वैराग्य तयार झालं, मला काहीच नको आहे. आणि मग त्यावेळेला वशिष्ठ गीता रामाला सांगितलं, बघ, तू जरी राजमहालाचा त्याग केला तरी तुला काय झोपडी पाहिजे, तू भरजरी वस्त्र केले तरी लोंगटी पाहिजेत. म्हणजे अन्न वस्त्र निवारा याची तुला गरजच आहे. मग प्रपंच कसा कर? संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे रात्रंदिवस. तुकाराम महाराजांनी तसाच प्रपंच केला. हे माझं नाही आहे. बघा, पाण्यामध्ये नाव असती, नावेत पाणी नसतं. कमळाच्या पानावरती जर पाणी टाकलं, ते पाणी काय थांबत नाही. संसारी असावे, असोनी नसावे. आणि आपण काय करतो? माझं म्हणून करतो. आणि मग काय होतं? दुःख तयार होतं. आणि सांगितलं, संसार दुःख मूळ, चौकडे विंगळ. कोठे जाता सुख नाही, रात्र दिवस तळमळ. आणि या संसारामध्ये काय सुख नाही. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे मिळालं, मला ते मिळालं. आणि हे मिळवण्याकरता आणि मग तो काय करतो? सुखाकरता कोणाकडे जातो? बुवा बाबांकडे जातो. आणि मग बुवा काय करतात? त्याला चमत्कार दाखवतात. आणि बेटा तेरा भला हो जाएगा. माझ्या अंगात दैवी शक्ती, त्या बाबाच्या अंगात दैवी शक्ती, तुझ्या अंगात काय गाडा होय? अरे, तुझ्या अंगात देव आहे. देवकडे आपल्या हृदयात आहे, म्हणून तर आपण जिवंत आहे. मग याच्यातला राम गेलो का? याच्यातला राम गेला, आता याला उचला. मग तुझ्यात राम आहे. राम कुठे? आईबापात आहे. मायबाप काशी त्याने ने जावे तीर्थाची. आणि तो मायबापाला विसरून गेला. आणि निसर्ग, चंद्र, सूर्य, हवा, पाणी, माणूस निसर्गाला विसरला. झाडं लावा, झाडं जागवा, प्राण्यावर दया करा. एकनाथ महाराजांनी काय केलं होतं? गाढवाला पाणी पाडलं होतं, काशीचं पाणी. त्यांना गाढवात देव दिसला. नामदेवाला कुठं देव दिसला? नामदेवाला कुत्र्यात देव दिसला. आणि आपल्याला देव कुठं दिसतो? आपले हे बाबा लोक आहेत ना, लुटणारे, आणि त्यांच्यात ते आपला देव दाखवतात. आपण त्यांच्या मागं दिसतो. अरे, देव कुठे? आपल्या हृदयात आहे, आईबापात आहे, निसर्गात आहे, आपलं कुळदैवत आहे. आपल्या कुळदैवताची सेवा करा. खंडेराव, भैरोबा हे जे देवी आहेत, हे आपलं कुळदैवत आहे, आणि त्यांची सेवा करा. आणि हे आपण विसरून गेलं. म्हणून प्रपंच कसा करा? हे माझं नाही आहे, मी करतो आहे. संसारी असावे, असून नसावे, भजन करावे रात्रंदिवस. तुमचं कोणी नाही. काय तुमचं? सिकंदर बादशाह संघ काय नेलं? आणि मोठमोठ्या लोकांनी काय नेलं? आता खरात बाबांना एवढं कमावलं, आणि आता तू संघ काय नेणार आहे? काहीच नाही. फक्त काय नेलं? त्याचं नाव आता होणार आहे. त्याचं नाव एकही. काय नाव आहे?
दुनिया झुकती मगर झुकाने वाला चाहिए. मी सांगितलं होतं या जगात जोपर्यंत बावळट लोक आहे ना तोवर शहाणे लोक पोट भरतात. मग आता काय शिकून आला होता, लोकांना चुत्या कसं बनायचं. तो बंगालमध्ये गेला होता, तिथून लोकांना चुत्या बनवण्याचं. आणि हे लोक यांच्यापाशी देव नाही, फक्त चुतिया बनायची कला आहे. म्हणून चुतिया बनू नका. आपला हरिपाठ घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, गीता भागवत घ्या, आईबापाची सेवा करा. आपलं कुळण भैरवनाथ देव छान आहे, इथं या, त्याचं दर्शन घ्या. त्याने आईबापाची सेवा केली, गणपतीनं केली, श्रावण बाळाने केली, भगवान श्रीकृष्णाने केली, रामाने केली. जर तुम्ही खरंच भैरवाचे भक्त असाल तर या व्हिडिओला क्लिक कराल. जय भैरवनाथ महाराज की जय.